आज सकाळी आम्हाला जायचं होतं लग्नाला आणि ट्रेनने जायचं होतं. थोडं लवकरच उठलो होतो. सगळं आवरून घेतला. वंश, मी आणि आमचे सगळे घरातली जी फॅमिली आहे ते आम्ही सगळे जाणार होतो. आणि ट्रेनचा प्रवास म्हटलं तर खूप डेंजर अगदी. आम्ही कल्याणला पोहोचलो. तिथून आम्हाला जायचं होतं बदलापूरला. आम्ही तिकडे गेलो. फटाफट असं रेडी होत होतो. लग्नाची वेळ झालीच होती. इकडे सगळ्यांची तयारी चालू होती. या साईडला काकूही तयार होता. ह्या साईडला माझा हिरो वंश, तोही रेडी होता. म्हटलं चला फटाफट सगळे तयारी करून आपण जाऊया. इकडे लग्नाची सगळी लगबग चालूच होती. सगळे असे पाहुणे वगैरे आले होते आणि खूप छान वाटलं. सगळ्यांना मस्त खूप भेटलो अगदी आणि खूप दिवसांनी इथे आलो होतो. इथे नवरदेव नवरी यांचंही सप्तपदीचं वगैरे कार्यक्रम चालू होता आणि नवरदेव नवरीही खूप छान दिसत होते. तुम्ही बघू शकता, खूप छान वाटत आहे अगदी. दोघांची ही जोडी खूप सुंदर आहे. आणि सगळे बघू शकता की खूप मस्त एन्जॉय करत होते. बाकी साईडला तिकडे होते आणि इकडे होता फेऱ्यांचा कार्यक्रम चालू होता. नंतर होतं जेवायचं आणि जेवणामध्ये पण छान असे पदार्थ होते आणि खूप वेळ झाला होता आणि मस्त अशी भूक पण लागली होती. म्हटलं चला आता पटापट सगळे आता जेवूया. आणि इकडे मस्त असं गरमागरम पुरी तयार होती आणि जिलेबी आणि मस्त असा माझा आवडता फेवरेट पापड. आणि इकडे सगळे मस्त जेवणच करत आहे. आता माझं जेवण झालं होतं आणि बाकीचे सगळे बसले. तर नंतर मस्त आईस्क्रीमचा बेत होता आणि हे बाकी सगळे मस्त आईस्क्रीम एन्जॉय करत होता. इथे बघू शकता काकू मस्त आईस्क्रीम खाऊ राहिल्या आणि इथे हे चालू होतं का कोण सगळ्यात जास्त आईस्क्रीम खाणार. आणि बाकीच्यांचं खाऊन झालं ते आणि सगळे मस्त असे बसलेलेच होते. नंतर आम्ही परत सगळे एकमेकांना भेटलो आणि सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. आता म्हटलं चला जायचं पण आहे लवकर, तर सगळ्यांना पटापट असं भेटूया. नंतर आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केलं, व्हिडिओ काढले आणि नवरदेव नवरीची जोडी मस्त अगदी खूप सुंदर दिसत होती. आणि त्यानंतर आम्हाला जायची वेळ झाली होती. म्हटलं चला सगळे फटाफट रेडी झालो आणि निघालो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय फ्रेंड्स.